गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना मी आभार व्यक्त करतो की तुम्ही या पहिल्याच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण खूप अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जसे की सेकंड सिलेक्शन लिस्ट कधीपर्यंत लागेल, कन्वर्ट जागांपैकी कुठकुठल्या जागा ह्या भरल्या गेलेल्या आहेत आणि भरल्या जागांपैकी किती जागा या बाकी आहेत, व सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे होणार की नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्यापहिले आपण माझ्या या अगोदरच्या व्हिडिओ बघितले नसेल तर आपण ते बघा. त्यात मी जागा कुठकुठल्या कन्वर्ट होणार आणि कशा प्रकारे होणार ते थोडक्यात सांगितले आहे. आणि मित्रांनो, असेच अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आपण यात बघू शकता कॅटेगरी वाईज टोटल वेटिंग कॅन्डिडेट हे किती आहेत. तर मित्रांनो, ओपनमध्ये 183, ओबीसीमध्ये 348, एस सीमध्ये 189, एस टीमध्ये 98, VJA 48, NTB 54, NTC 46, NTD 57, EWS 110 आणि SBC 62. अशा प्रकारे ॲज पर कॅटेगरी वाईज एवढे टोटल वेटिंग कॅन्डिडेट आहे. तर मित्रांनो, जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ही माहिती मी एक्सेलवरती फर्स्ट सिलेक्शन लिस्टवर स्टडी करून तुम्हाला देत आहे. तर आपण प्रत्येक कॅटेगरीवरती चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण खुला प्रवर्गाबद्दल बोलणार आहोत. तर एकूण टोटल ओपन वेटिंग कॅन्डिडेट जर बघितले तर ते 183 आहेत. आणि आपण टोटल राखीव जागा जर बघितल्या तर अंशकालीनच्या 195, खेळाडूच्या 98, प्रकल्पग्रस्तच्या 98 आणि भूकंपग्रस्तच्या 39 अशा टोटल जर पकडल्या तर 430 इतक्या जागा या होत आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे माजी सैनिक जागा या टोटल जर केल्या तर 293 इतक्या आहे. तर मित्रांनो, माजी सैनिक जागा या कन्वर्ट करण्यासाठी मंत्रालयाने आपल्याला मान्यता दिली तर नक्कीच लास्टपर्यंत वेटिंग कॅन्डिडेट्सचा खूप म्हणजे खूप असा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी नक्कीच DMR ऑफिस आपल्या परीने प्रयत्न करत आहे आणि यावर देखील मी तुम्हाला आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितले आहे. तर यामध्ये आपण बघूया जवळपास खुला प्रवर्गाच्या टोटल राखीव जागा ज्या की 430 आणि यात एक सर्व्हिसमॅन जर आपण ॲड केल्या तर त्या टोटल 293 इतक्या आहे. आणि या दोघांना जर आपण ॲड केले तर त्या सरासरी 723 इतक्या जागा होत आहे. परंतु मित्रांनो, आपण माजी सैनिक जागा न पकडता फक्त अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूच्या जागा जर पकडल्या तर आपण यावरच थोडक्यात चर्चा करूया. तर या टोटल केल्यानंतर त्यात जवळपास त्या 430 इतक्या आहे. आणि यातून आपण बघूया किती कॅन्डिडेट हे प्रकल्पग्रस्त म्हणजेच प्रोजेक्ट अफेक्टेड बद्दल चर्चा करूया. आणि मित्रांनो, विसरू नका की आपण हे खुल्या प्रवर्गाबद्दलच बोलत आहोत. तर यात एकूण जागा जर बघितल्या तर 98 इतक्या जागा या प्रकल्पग्रस्ताच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी यात असे देखील कॅन्डिडेट्स ॲड करणार आहेत जे की मुळातच कॅटेगरीतून असेल परंतु त्यांचे सिलेक्शन हे ओपन राखीव प्रवर्गातून झालेले आहेत. जसे की मित्रांनो, खुला प्रवर्गात प्रकल्पग्रस्ताचे टोटल सिलेक्टेड कॅन्डिडेट हे 18 आहे. तसेच EWSचे 14 आहेत, OBCचे 17, NTBचे 2, NTCचे 4, NTDचे 29, VJA 3 आणि SC 6 आणि STचे जर आपण बघितले तर एकही कॅन्डिडेट आपल्याला प्रकल्पग्रस्तातून मिळालेला नाही. SBCचे 1. तर मित्रांनो, एवढ्या सर्वांना जर टोटल केले तर 94 म्हणजे 94 इतके प्रकल्पग्रस्तातून कॅन्डिडेट हे खुल्या प्रवर्गातून घेतलेले आहेत. आणि जर प्रकल्पग्रस्ताच्या आपण टोटल जर जागा बघितल्या या 98 इतक्या होत्या. तर आपण 98ला जर आपण 94ला 98मधून जर आपण 94 मायनस केले तर 4 इतक्या उरतात. म्हणजेच प्रकल्पग्रस्ताच्या जागा खुल्यासाठी जर म्हटलं तर 4 इतके बाकी आहेत.
तसेच आपण भूकंपग्रस्त याबद्दलही जाणून घेऊया. तर भूकंपग्रस्तच्या टोटल खुला 39 जागा एवढ्या आहेत. आणि मित्रांनो, जवळपास सर्व कॅटेगरीमध्ये एकही कॅन्डिडेट भूकंपग्रस्त राखीव जागेतून मिळालेला नाही. तर हे मी सर्व एक्सेल शीटवर ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस मला हे आढळले. तर सरळ सरळ या 39 ज्या जागा आहे ह्या कन्वर्ट करून नंतर मिळणार आहेत. आणि अजून एक मुद्दा, आपणास हे माहिती आहे की प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जागा एकमेकात वाटप होतात, परंतु इथे कॅन्डिडेट्स कमी आहे त्या राखीव जागांसाठी. तर सरळ सरळ या जागा कन्वर्ट होऊन देण्यात येईल. नंतर आपण बघूया अंशकालीन म्हणजेच पार्ट टाईम. पार्ट टाईमच्या जर एकूण खुल्या जागा बघितल्या तर त्या 195 इतक्या आहे. तर मित्रांनो, यात ऑल कॅटेगरीला एक्सेल थ्रू जर स्टडी केले तर असे दिसले की कुठल्याही कॅटेगरीमध्ये अंशकालीनचा कॅन्डिडेट्स मिळालेला नाही. तर ज्या त्या कॅन्डिडेट्सने पार्ट टाईमला येस केले होते त्यापैकी बरेचसे कॅन्डिडेट्स नॉट एलिजिबल झाले. आणि ते कशामुळे झाले तर ग्रॅज्युएट पार्ट टाईम सर्टिफिकेट नॉट सबमिटेड म्हणून. आणि अदर काही कॅन्डिडेट्स जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच अब्सेंट होते. आणि सोबतच असे काही कॅन्डिडेट्स होते ज्यांनी अंशकालीन सोबतच प्रकल्पग्रस्तला देखील यस केले होते, तर त्यांचे 90 to 99% सिलेक्शन हे प्रकल्पग्रस्तातूनच झाले. आणि काही असे कॅन्डिडेट्स देखील होते ज्यांनी अंशकालीनला यस केलेले होते, परंतु ते आपापल्या कॅटेगरीमधूनच सिलेक्ट झाले. तर मित्रांनो, जवळपास अंशकालीनच्या जर खुल्याच्या जागा जर बघितल्या तर त्या 195 इतक्या आहे. आणि ऑल अदर कॅटेगरीच्या अंशकालीनच्या जागा या कन्वर्ट झाल्यावर नक्कीच मिळणार आहे. आणि याचाच नक्कीच फायदा वेटिंग कॅन्डिडेट्सला नक्कीच होणार आहे, जे की बॉर्डर लाईनवर वेटिंगला आहेत. तर मित्रांनो, यात आपण नियर अबाउट बघितले तर 195 ओपनच्या अंशकालीनच्या जागा आणि अदर कॅटेगरीच्या जर यात प्लस केल्या तर जसे की खुला म्हणजेच ओपनच्या 195 जागा प्लस SCच्या 34, STच्या 32, VJAच्या 11, NTBच्या 8, NTCच्या 6, NTDच्या 4, SBCच्या 21, OBCच्या 46, EWSच्या 40 असे जर आपण टोटल केले तर 397 एवढ्या जागा या फक्त अंशकालीनच्या खुला व ज्या त्या कॅटेगरीला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सर्व जागा कन्वर्ट होणार आहे आणि अशा प्रकारे कन्वर्ट जागा या ज्या त्या कॅटेगरीला मिळणार आहेत. जर मित्रांनो तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॅटेगरीचा अशा प्रकारे क्रायटेरिया समजून घ्यायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, जे की तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लवकरात लवकर समजून जाईल. आणि मित्रांनो, शेवटचा मुद्दा किंवा त्याला आपण प्रश्न असं म्हणू की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार का? तर मित्रांनो बघा, आपण आत्ता बघितलेल्या खुला प्रवर्गाच्या माहिती आधारे जागा या राखीवमधून कॅन्डिडेट्सला मिळण्यासाठी उरत आहेत. तर नक्कीच खुलाच्या ज्या जागा आहेत त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढील कॅन्डिडेट्सला जे की राखीव जागेंसाठी त्या प्रवर्गातून बोलवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही माहिती समजून घेतली. नक्कीच तुमचे बरेचसे कन्फ्युजन दूर झाले असेल अशी मी आशा बाळगतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्यासाठी धन्यवाद. आणि असेच अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि अशीच माहिती पुन्हा घेऊन भेटूया. धन्यवाद.